ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या छत्रपती संभाजीनगर मधील ठेवीदारांना न्याय मिळावा या मागणीला घेऊन ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कृती समितीच्या वतीनं भाजपा नेत्या शालिनी बुंधे यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। त्यांच्या मागणीबाबत एडियनसोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे। काल ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेवीदार कृती समितीचे सर्व प्रदेश अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव असे प्रमुख भाऊ माझ्या घरी भेटायला आले आणि सगळ्यांनी मला एक नम्रपूर्वक विनंती केली की ताई, तुम्ही आमच्यासाठी एवढा एक विषय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांपर्यंत न्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा। या विषयात त्यांची माझी काल भेट झाली। आम्ही CP साहेबांना फोन केला तर साहेबांनी तात्काळ आम्हाला सांगितलं की ताई, उद्याची एकची वेळ मी तुम्हाला देतोय आणि तुमच्यासाठी मी सदैव तुमच्या कामासाठी तयार आहे। आम्हाला आनंद झाला आणि आज मी त्या सगळ्यांना घेऊन आज साहेबांची भेट घेतली आणि साहेबांनी सांगितलं की आम्ही ज्या जागा आणि व्हेरीफाय केल्या आणि आता त्याचा जो प्रस्ताव आहे गव्हर्नमेंट व्हॅल्यूनुसार त्याचा प्रस्ताव आम्ही एक 5-7 दिवसामध्ये पूर्ण करतो आणि तो तुमच्या गृहमंत्रालयाला पाठवून देतो आणि तुम्हालासुद्धा त्याची एक कॉपी देतो। त्यामुळं आता या केसमध्ये कुठेतरी विषय एका ट्रॅकवर येऊन पुढे सरकणार आहे आणि मला आनंद वाटेल की मी या सगळ्या लोकांसाठी छोटीशी एक मुंगिका म्हणून त्यांच्यासोबत काम करून त्यांना न्याय मिळेल यासाठी मी सुद्धा त्यांच्यासोबत सातत्यानं, कारण आता मी सुद्धा त्यांची एक मुलगी आहे आणि त्यांच्यावर झालेल्या त्यांच्याच पैशाचा गैरव्यवहार जो झाला आहे त्याचा सरकारने न्याय द्यावा यासाठी माझे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं म्हणणं आहे की खाणार नाही आणि खाऊ देणार नाही। त्यामुळं या लोकांनी त्यांच्या कष्टाचा पैसा जर खायचा असेल तर माझं सरकार, आपलं सगळ्यांचं सरकार त्यांना तसं करणार नाही आणि न्याय मिळवून देईल या अपेक्षेने आम्ही 28 तारखेला त्यांनी आम्हाला वेळ सांगणार आहे त्या वेळेनुसार आम्ही मुंबईला मंत्रालयात जाऊन आदरणीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रस्ताव त्यांना पुढे देणार आहे आणि त्याचं लवकरच काम व्हावं यासाठी आम्ही नम्र विनंती करणार आहोत। ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये बीडची ह्याच्या जवळपास 52 शाखा असून त्याच्यामध्ये 6 लाख ठेवीदाराचे 3,750 कोटी रुपये अडकलेले आहेत। त्याबाबत अर्चना कुटे आणि इतर संचालक ह्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्या सगळ्या संचालकांच्या प्रॉपर्टी जप्त करून त्याचं गव्हर्मेंट व्हॅल्युएशनप्रमाणे त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करून MPID ॲक्टनुसार त्याचा प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करणे ह्या मागणीसाठी आज आम्ही पोलीस आयुक्त साहेबांना भेटलो। त्यांना निवेदन दिलं, ही सगळी माहिती सांगितली। त्यांनी सांगितलं या बाबतीमध्ये लवकरात लवकर आम्ही प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करू। आमच्यासोबत शालिनीताई बुंधे होत्या। ते क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ह्यांचं हेड ऑफिस आहे ते बीडमध्ये आहे। ह्याच्या जवळपास ही मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह असल्याने ह्याची एक ब्रांच महाराष्ट्राच्या बाहेर आहे इंदोरला आणि बाकीच्या 51-52 ब्रांच आहेत त्या फक्त जवळपास मराठवाड्यातच आहेत ह्या ब्रांच सगळ्या। ह्याच्यामध्ये 6 लाख ठेवीदार आहेत आणि 6 लाख ठेवीदारांचे 3,750 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत। पण सदर प्रकरणात काय झालं की ॲक्च्युअली हा सगळा पैसा कुटे ग्रुपमध्ये ह्याने डायव्हर्ट केला। ह्याचे अध्यक्ष सुरेश कुटे आहेत, ह्याच्या डायरेक्टर त्यांच्या मिसेस अर्चना कुटे आहेत, आशिष पाटोदेकर आहेत, यशवंत कुलकर्णी आहेत। ह्या लोकांनी परस्पर हा पैसा कुटे ग्रुपमध्ये वळवला आणि कुटे ग्रुपवरती आर्थिक ह्याच्या बाबतीमध्ये इन्कम टॅक्सची धाड पडली। ह्याचं निमित्त साधून ह्याने अचानक सगळ्या ब्रांचेस बंद करून टाकल्या आणि लोकांचा पैसा वाटपही बंद करून टाकलं। दरवेळी त्यांनी नवीन अशा गोष्टी सांगत गेले की आता आपल्याला फॉरेन फंड येणार आहे, फॉरेन फंडातून आम्ही तुमचा पैसा देऊ, असं सांगून जवळपास 6 ते 8 महिने सर्व ठेवीदाराला झोलवलं त्यांनी। त्याच्यानंतर जेव्हा ह्या प्रकरणामध्ये ईडीचं हे झालं, गुन्हे दाखल झाले। पहिले तर ह्याच्यामध्ये गुन्हे दाखल करून घेतले जात नव्हते, आव्हान दिलं जात होतं गुन्हे दाखल करू नकात म्हणून। कुटेकडून पेपरला असे पब्लिश केलं गेलं की बाबा तुम्ही आत्ताच गुन्हे दाखल करू नका, परंतु लोकांचा संयम संपल्यानंतर त्यांनी काही ठिकाणी गुन्हे दाखल केले। त्याच्यानंतर ईडीची ह्याच्यामध्ये एंट्री झाली। ईडीने काही ऑफिसमधले कागदपत्र तपासले, धाडी टाकल्या। त्याच्यामधून ईडीच्या चौकशीतून आता स्पष्ट झालं की ज्ञानराधाचा जो पैसा आहे तो मनी लॉन्ड्रिंगच्या पद्धतीनं किंवा अवैधरित्या ह्याने हा सगळा कुटे ग्रुपमध्ये पैसा वळवलेला आहे आणि कुटे ग्रुपचं इन्फ्रास्ट्रक्चरच ह्या पैशातनं उभं केलेलं आहे। मग आता ह्या पैसे जेव्हा आहेत की हे द्यायचे कसे,
तर ह्याच्याकरता आता अर्चना कुठे ही बाहेर आहे, पोलीस त्यांना लवकर अटक करत नाही आहेत आणि त्या अटक होत नाही तोपर्यंत ठेवीदारांना न्याय मिळण्याची शक्यता फार कमी आहे. सुरेश कुटे आहेत, पण सुरेश कुटे पाहिजे तसा रिस्पॉन्स देतात की नाही हे अजूनही अंधारात आहे गोष्ट. आता हे सर्व ठेवीदारापैकी जवळपास 45 ठेवीदार हे आत्तापर्यंत मरण पावलेले आहेत. त्यामध्ये 5-6 जणांनी आत्महत्या केल्यात, पण गोरगरीब घरातले लोक असल्यामुळं त्यांच्या आत्महत्येलासुद्धा फार काही महत्त्व नाही मिळालं किंवा महत्त्व दिलं गेलं नाही. 41 लोक औषधाविना, मेडिकल उपचाराविना ते लोक मेलेले आहेत. असे जवळपास 45 लोकांचे आजपर्यंत बळी गेलेले आहेत. कुणी पैसा देत नाही, घरात खायला पैसा नाही, अशा हाल अपेष्टेमधून सरकारकडून न्याय मिळावा, पोलिसांनी या बाबतीमध्ये लवकरात लवकर तपास करावा, एवढ्या अपेक्षेनं आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, ह्याच्यात मोलमजूर आहेत, गोरगरीब आहेत, पेन्शनर आहेत, असे वेगवेगळे लोक आहेत. पण ह्याच्यासाठी आम्ही दारोदार फिरायची सगळ्यावरती वेळ आलेली, फिरतोय आहोत आम्ही. तर ह्या प्रकरणात एक सुरेश कुटेने जे हे सगळा पैसा, ज्ञानराधाचा पैसा, आत्ता सुरेश कुटेची ईडीची कोठडी झालेली आहे. आता परत ते न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांना पाठवलेलं आहे. परंतु ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पाहिजे तशी जलद गतीनं होत नाही आहे. मागच्या 2 वर्षापासून हेच चालू आहे की इकडं अटक केलं, तिकडं अटक केलं, इकडं. पण ते काय सांगतात त्याची ठेवीदाराला अपडेट मिळत नाहीत किंवा ठेवीदाराच्या बाबतीमध्ये नेमकं पॉझिटिव्ह काय होतं आहे, त्यांच्या ठेवी मिळतील की नाही, ह्या संभ्रमातनं बाहेर काढण्याचा कुणीही प्रयत्न करत नाही आहे. आज आमच्यासोबत शालीनताई बुंदे आल्या, त्यांनी अगदी आम्हाला बरोबर घेतलं. आमच्यासाठी त्यांनी खरोखर आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहेत की त्यांनी एवढ्या मोकळेपणानं आत्मीयतेनं आमच्यासोबत येऊन ह्या सगळ्या गोष्टी आयुक्त साहेबांशी डिस्कस केल्या आणि त्यातनं त्यांनी सांगितलं की ह्या प्रकरणात आम्ही इथल्या पुरता प्रस्ताव म्हणजे संभाजीनगरपुरता प्रस्ताव पाठवू. परंतु हा प्रश्न फक्त संभाजीनगरचा नाही आहे, हा प्रश्न मराठवाड्यातल्या बीड आहे, परभणी आहे, नांदेड आहे, अशा विविध ठिकाणी असलेल्या ब्रांचेसमधल्या प्रत्येक ठेवीदाराचा आहे. त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणचे पोलीस अधिकाऱ्यांनी MPIDचा प्रस्ताव तयार करावा. बाकी जे गुन्हेगार आहेत अजून बाहेर, म्हणजे संचालकापैकी फक्त पाटोदेकर आणि यशवंत कुलकर्णी ह्यांना अटक करण्यात आलेली आणि यशवंत कुलकर्णीचा मुलगा, परंतु बाकीचे सर्व संचालक अजूनही बाहेर मोकाट फिरायलेले आहेत. अर्चना कुटेवरती वॉरंट असूनही अर्चना कुटेला अजूनही अटक करत नाहीत. आमची विनंती एक तर त्यांना अटक करा, नाही तर फरार घोषित करा. बाकीचे संचालक आहेत त्यांना फरार घोषित करा. कारण हे फक्त आहे की हे मिळत नाहीत आणि क्ल्यू जर आमच्याकडे असते तर आम्हीच पकडले असते. आमच्याकडे त्याचा क्ल्यू असण्याचा काही म्हणजे तसं हे नाही की आम्ही केवळ ठेवीदार असल्यानं आमचे दैनंदिन त्यांच्याशी काही संबंध होते असं काही नाही आहे. आज आमच्यासाठी शालिनीताईंनी जे आम्हाला वेळ दिला, आम्ही त्यांच्याकडे फक्त काल जाऊन एक निवेदन दिलं, पण त्यावेळेस त्यांची जी तळमळ बघितली, तिथे बसून जागेवर बसून फोन लावणं किंवा लगेच आमच्यासाठी मुख्यमंत्र्यांची अपॉइंटमेंट घेऊन ती मीटिंग बैठक फिक्स करणं किंवा इथं आल्यानंतर आम्ही गुन्हे अन्वेषणला आल्यानंतर जे आम्हाला त्यांनी भेटून दिलं किंवा त्यांच्याकडून जे आम्हाला काय काय ऐकायला मिळालं, ते फक्त त्यांची एक आमच्यासाठी ठेवीदारांसाठी जी त्यांची तळमळ आहे ती खूप खूप भावनिक आहे अगदी, आणि त्या अगदी आत्मीयतेने आमच्यासाठी हे काम करताय. मी त्यांची खूप खूप आभारी आहे. आम्ही सगळेजण इतके परेशान आहे ह्याच्यामध्ये की ते सुरेश कुटे, अर्चना कुटे सगळ्यांनी आम्हाला निव्वळ धुळीला लावलेले सगळ्यांचे संसार, आणि ते या बाबतीत ते कुठलाही विचार करत नाही आहे. पण आमच्यासाठी आज जे मॅडमनी बोलल्या किंवा आम्हाला ते त्यांच्याकडून जो MPIDचा प्रस्ताव पुढं गेला पाहिजे, त्याच्यावरती तो 29 तारखेच्या आधी ते पुढं गेलेलं मॅडम त्याचा फॉलोअप घेणार आहे, याच्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे. आणि खरंच अगदी धन्यवाद की आमच्यासाठी एवढ्या तळमळीने मॅडम काम करतायत. खूप थँक्यू. CP साहेबांनी स्वतः सांगितलं आणि मॅडमकडे त्यांनी फॉलोअप द्यायचं सांगितलं. एवढं आम्हाला आतापर्यंत याच्यामध्ये असा फास्टनेस वाटत नव्हता, पण ह्या कालपासून जे आम्हाला उत्साह मिळाला मॅडमचा, खूप आभारी आहे मॅडमचे. खूप खूप धन्यवाद.